राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोहोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोहोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. ईशान्येतील उषक काल. लेखक माधव घांगुर्डे. फुटीरतावाद, दहशतवाद, धर्मांतरण, बांगलादेशातून होणारी घुसखोरी या व अशा अनेक कारणांमुळे ईशान्य भारत एकेकाळी धगधगत होता. आजही या समस्या पूर्णपणे संपलेल्या नाहीत. संघकाम रुजवण्यासाठी ही जमीन अत्यंत खडतर होती. ज्यांच्या अपार त्यागातून, मेहनतीतून हे काम उभे राहिले, विस्तारले, त्यांचे कर्तृत्व नतमस्तक होण्याच्या योग्यतेचेच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली नागपूरमध्ये झाली. एक एक प्रांत करत संघाचे काम देशभर पसरले. ईशान्य भारतात संघकार्य सुरू झाले ते 1946 साली. संघ संस्थापक पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचे सुरुवातीच्या काळातले सहकारी श्री दादाराव परमार्थ गुवाहाटीला आले होते. गुवाहाटीचे श्री केशवदेव बावरी हे त्यांच्या परिचयाचे होते. त्यांनी व त्यांचे परिचित श्री गिरीशचंद्र कलिता यांनी काही मंडळींना एकत्र केले व संघाची शाखा प्रारंभ झाली. पण संघाचे काम नवीन असतानाच 1948 साली गांधीजींच्या खुनाचा आरोप करून संघावर बंदी घालण्यात आली. नवीनच असलेले संघकाम बंद झाले. नंतरच्या काळात देशभरात संघविरोधी वातावरण निर्माण झाले होते. तसेच ते ईशान्य भारतात देखील झाले. 1950 साली महाराष्ट्रातील कल्याणचे स्वयंसेवक मधुकरराव लिमये आणि पंजाबहून रामसिंगजी ठाकूर हे आसाममध्ये आले. आणखीन काही प्रचारक देखील आले होते. पण मधुकरराव आणि रामसिंगजी तिथे पुढे बराच काळ पाय रोवून उभे राहिले. वातावरण अनुकूल नसताना मधुकरराव आणि रामसिंगजी यांनी अनेक चांगली मंडळी त्या काळात संघात आणली. त्यापैकी 2-3 प्रमुख नावं म्हणजे भूमिदेव गोस्वामी हे पुढे प्रांत कार्यवाह व प्रांत संघचालक झाले. दुसरं नाव प्रफुल्ल कुमार बोरा. त्यांचं अख्खं कुटुंब संघात आलं व आता त्यांची चौथी पिढी देखील संघ कामात आहे. तिसरे नलबारीचे देवेंद्र भट्टाचार्य. देवेंद्रजी सुरुवातीला संघाचा विरोध करत असत. एकदा रामसिंगजींसोबत त्यांचा कडाक्याचा वाद झाला. पण दोघांनीही एकमेकांना ओळखलं आणि त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे देवेंद्रजी कामरूप जिल्हा संघचालक झाले. नलबारी येथे विद्याभारतीच्या शाळेसाठी त्यांनी त्यांची जमीन दिली. आज तिथे विद्याभारतीचे शंकरदेव विद्या निकेतन उभे आहे. नंतरच्या काळात आणखीनही काही प्रचारक हे देशाच्या अन्य भागातून ईशान्य भारतात पाठवले गेले. त्यामध्ये महत्त्वाचं नाव म्हणजे जबलपूरचे शरद माधव कुसरे. त्यांनी आसाममध्ये काही काळ प्रचारक म्हणून कार्य केल्यानंतर ते परत गेले आणि गृहस्थी जीवन सुरू केलं. पण आसाममध्येच आपण संघकार्य करायचे ही भावना त्यांना स्वस्थ बसू देईना. ते व त्यांच्या अर्धांगिनी सौ लीलावती कुसरे यांनी आसाममध्येच राहायचं असं ठरवलं. दोघेही येऊन नवगावला राहिले. नवगावच्या आनंदराम ढेकियाल फुकन एडीपी महाविद्यालयात कुसरे यांना प्राध्यापकाची नोकरी मिळाली. तिथे ते संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम करत असत. पुढे ते त्या कॉलेजचे संस्कृत विभागाचे प्रमुख झाले. कॉलेजचे प्राचार्य होण्याची संधी त्यांना चालून आली होती. पण प्राचार्यपद स्वीकारले तर संघ कामासाठी वेळ मिळणार नाही म्हणून त्यांनी ते पद नाकारले. कुसरे काकू देखील राष्ट्रसेविका समितीच्या कार्यात सहभागी झाल्या. शरदराव काही वर्षांपूर्वी परलोकवासी झाले. कुसरे काकू देखील आता वृद्ध झाले आहेत. पण अजूनही राष्ट्रसेविका समितीच्या कामात त्या कार्यरत आहेत. रामसिंगजी ठाकूर, मधुकरराव लिमये, शरदराव कुसरे यांच्या नंतरच्या काळात सर्वश्री
श्रीकांतजी जोशी, सुधाकरराव वैद्य, शशिकांतजी चौथाईवाले, विनायकराव कानेटकर, भास्करराव कुलकर्णी, सुदर्शन शर्मा, रामचंद्र सहस्रभोजनी हे सर्व 1960च्या दशकात प्रचारक म्हणून आले. नंतरच्या काळात देखील अनेक प्रचारक अन्य प्रांतातून ईशान्य भारतात आले. स्थानिक कार्यकर्ते पुढे येऊन जबाबदाऱ्या घेत होते. काही कार्यकर्ते प्रचारकही होत होते, पण त्यांची संख्या कमी होती. फुटीरवाद, दहशतवाद, ईसाई धर्मांतरण, बांगलादेशातून होणारी घुसखोरी या व अशा अनेक कारणांमुळे हा भाग नेहमीच अशांत राहिला. त्यामुळे संघकाम रुजवायला देखील अनेक अडचणी होत्या. बराच काळपर्यंत बाहेरून आलेल्या प्रचारकांची जोड तेथील कामाला देणे आवश्यक होतं. 1990 नंतरच्या काळात स्थानिक कार्यकर्ते अधिक प्रमाणात कार्यरत व्हायला लागले. विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्याभारती या व अन्य संस्थांचे काम देखील वाढायला लागले. 1970च्या दशकात स्टुडंट्स एक्सपिरियन्स इन इंटरस्टेट लिव्हिंग ही योजना पद्मनाभ आचार्य यांनी सुरू केली. ते नंतर काही काळ नागालँडचे राज्यपाल देखील होते. त्यांनी ईशान्येतील जनजातींमधले अनेक तरुण अन्य प्रांतांमध्ये नेले. त्यांची तिथे राहण्याची व शिक्षणाची सोय झाली. पुढे हे विद्यार्थी आपापल्या ठिकाणी परतले आणि कार्याशी जोडलेले राहिले. आसाममधील बांगलादेशींची घुसखोरी हा एक जुना आणि जटिल प्रश्न आहे. 1961 सालीच संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत या विषयावर प्रस्ताव करण्यात आला व शासनाचे लक्ष या संकटाकडे संघाने वेधले. नंतर 1978 ते 1985 या काळात ऑल आसाम स्टुडंट्स युनियन अर्थात आसू या विद्यार्थी संघटनेने बांगलादेशी घुसखोरी विरोधात आंदोलन केले. आंदोलनाला संघ परिवाराने सक्रिय समर्थन दिले. देशाच्या अन्य भागामधून अनेक विद्यार्थी संघ परिवाराच्या प्रयत्नातून आंदोलनात भाग घेण्यासाठी आसामला गेले होते. आंदोलनाच्या नेत्यांना दिल्ली व अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी संघ परिवाराच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. जवळपास सर्वच राजकीय पक्ष आंदोलनाला विरोध करत असताना संघ मात्र आंदोलकांच्या पाठीशी उभा होता. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मांतराच्या कारवायांच्या विरोधात उभे राहून आपली परंपरा व धर्म वाचवण्यासाठी झटणाऱ्या नागालँडमधील राणीमा गायडिन्ल्यू या 1968 साली प्रयागराज येथे झालेल्या प्रथम विश्व हिंदू संमेलनात उपस्थित होत्या. पूजनीय गोळवलकर गुरुजी व नंतरच्या काळात बाळासाहेब देवरस आसाममध्ये प्रवासासाठी आले की त्या आवर्जून त्यांची भेट घेत असत. मेघालयातील खासी समाजात धर्मांतरणाच्या विरोधात उभे राहणारे हिप्सन राय आणि अँडरसन मावरी यांनी स्थापन केलेल्या सेंग खासीच्या कार्याला संघाचा सुरुवातीपासूनच सक्रिय पाठिंबा होता. अरुणाचल प्रदेश व त्रिपुरातील विविध जनजातींच्या नेत्यांनाही त्यांची संस्कृती वाचवण्याच्या त्यांच्या कार्यात संघ समर्थन देत असतो. विश्व हिंदू परिषद व कल्याण आश्रमाच्या माध्यमातून जनजातीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शाळा इत्यादी कार्य तिथे सुरू आहेत. 1995 नंतरच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध ठिकाणी नागालँड व मेघालय राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली. चिपळूण, डोंबिवली, चिंचवड, पुणे, लातूर व अन्य ठिकाणी ही वसतिगृह चालतात. कार्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासामुळेच इयत्ता पहिलीपासूनच्या आपल्या पाल्यांना या वसतिगृहांमध्ये पाठवण्यासाठी त्यांचे पालक आग्रही असतात. गेल्या 30 वर्षात इथे राहून शिकलेले विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून पुन्हा आपापल्या ठिकाणी परतले आहेत. आपला उद्योग व्यवसाय स्थापित करून समाजकार्यात आज हे सर्व कार्यरत आहेत. संभाजीनगर येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालय चालवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाने व ONGCच्या सहाय्याने शिवसागर येथे आहम वंश स्थापन करणाऱ्या सुकाफा यांच्या नावाने रुग्णालय सुरू झाले आहे. ईशान्य भारतातून देशाच्या अन्य भागात शिक्षण किंवा अन्य कारणाने आलेल्या नागरिकांचे वास्तव्य सुकर व्हावे, त्या भागातील विविध विषयांसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ मिळावे या हेतूने माय होम इंडिया ही संस्था भरीव कार्य करते आहे.
नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम, मिझोराम या राज्यांमध्ये फुटीरवादी दहशतवादी संघटना कार्यरत होत्या. त्यांना ईशान्य भारताचे लसकेस तोडायचे होते. देश अखंड राहावा म्हणून झटणारा संघ हा त्यांना शत्रुस्थानी दिसत होता. हिंसेच्या मार्गाने संघ संपवण्याचा दहशतवाद्यांनी प्रयत्न केला. यामध्ये अनेक स्वयंसेवक व प्रचारकांनी आपले बलिदान दिले. आज या दहशतवादी संघटना संपल्यात जमा आहेत. संघ मात्र ईशान्य भारतात मजबूतीने उभा आहे. संघ स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ईशान्य भारतात कार्य जरा उशिराने सुरू झाले. अनेक प्रकारच्या विरोधाला व अडचणींना तोंड देत वाढत राहिले. काही वर्षांपूर्वी गुवाहाटी येथे लुईतपर्या हिंदू संमेलन हा कार्यक्रम झाला होता. ब्रह्मपुत्र नदीला लुईत असे देखील नाव आहे. कार्यक्रमाला काही हजार स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते. विविध जनजातींचे नेते व धर्मगुरू व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी केलेल्या भाषणात पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी काढलेले उद्गार आज आठवत आहेत. ते असं म्हणाले होते कि आज ये जो दृश्य दिखाई दे रहा है, ये स्थिति आसानी से नहीं आई है. इसके लिए अनेक स्वयंसेवकों ने अपना बलिदान दिया है. लेखक पूर्व संघ प्रचारक आहेत.